Hello, friends. So, whenever we get one question like, who is the one person you spend your entire life with? We get baffled. पण आपण नावं घेतो. आई बाबा, the specific person, our partner, children, friends, work, etc. पण हे सत्य देखील आहे. त्याहून महत्त्वाचं सत्य आहे, द लॉंगेस्ट रिलेशनशिप ऑफ आवर लाईफ इज विथ आवर सेल्फ. आणि आज आपण याच नात्याबद्दल बोलणार आहोत, द सेल्फ रिलेशनशिप. सो द बेसिक थिंग इज आवर सेल्फ टॉक, द अवेअरनेस ऑफ सेल्फ रिलेशनशिप. आपण इतरांशी बोलताना शब्द जपतो, सॉफ्ट असतो, समजून घेतो, पण स्वतःशी चूक झाली की एवढं सुद्धा जमलं नाही, थकलो की आळशी आहेस, यू आर बिंग सो लेझी, भावना उफाळून आल्या, विचाराती झाले, यू आर ओव्हर रिॲक्टिंग, यू आर ओव्हर थिंकिंग. हे शब्द बाहेरून येत नाहीत. दिस इज आवर इनर डायलॉग. आणि एक महत्त्वाची गोष्ट आहे, आवर थॉट्स आर नॉट फॅक्ट्स. पण आपण त्यांना फॅक्ट्स सारखं ट्रीट करतो आणि आपली इमेज बनवतो. जस्ट लाईक आय एम ओव्हर थिंकर, आय एम सेन्सिटिव्ह, आय ओव्हर रिॲक्ट अ लॉट, एक्सेट्रा एक्सेट्रा. सो आय विल टेल यू वन स्टोरी. एक व्यक्ती होती, ती इतरांना खूप काइंडली बोलायची. कोणी चुकलं तर म्हणायची, इट्स ओके, यू ट्राईड. पण स्वतःची वेळ आली की ती म्हणायची, आय शुड बी बेटर. दिस इज नॉट इनफ. हे पुरेसं नाहीये. ऑफकोर्स ती बाहेरून स्ट्रॉंग दिसायची, पण ती आतून सेल्फ क्रिटिकल होत होती. सो द पॉइंट इज, द वे यू टॉक टू युअर सेल्फ बिकम्स द वे यू फील अबाउट युअर सेल्फ. जर तुम्ही सतत स्वतःला गडबडीत नेत असाल, स्वतःसोबत हरी करत असाल, रेस्ट घेताना गिल्ट वाटत असेल, भावना डिसमिस करत असाल, तर आवर माइंड लर्न्स लाईक माझ्या गरजा महत्त्वाच्या नाही आहेत, माय नीड्स डोंट मॅटर. आणि मग आपण अप्रुव्हल, व्हॅलिडेशन, रिस्पेक्ट बाहेर शोधायला लागतो. आणि ते बाहेर नसतं. जेव्हा तुम्ही स्वतःशी कठोर, प्रेशर आणि ब्लेम करत वागता, तेव्हा शरीर अलर्ट मोडमध्ये राहतं. नर्वस सिस्टीम काम होत नाही, शांत होत नाही, कॉन्फिडन्स अनस्टेबल होतो. हे न्यूरोसायन्स आहे आणि ते एकत्र सांगतं, अ काम बॉडी क्रिएट्स अ क्लिअर माइंड. पण जेव्हा तुम्ही शांत नसता, तेव्हा तुमचं शरीर तुम्हाला सतत सिग्नल्स देत असतं. जेव्हा सेल्फ टॉक जेंटल होतो, शरीराला सिग्नल मिळतो की आय एम सेफ राईट नाव, आय एम काम राईट नाव, मी आत्ता सुरक्षित आहे. सेल्फ रिस्पेक्ट ही इमोशनल लक्झरी नसते, ती बायोलॉजिकल नेसेसिटी असते आणि ती आपल्याला जपायला लागते. सेल्फ रिलेशनशिप म्हणजे स्वतःशी प्रामाणिक असणं, स्वतःच्या गरजा ओळखणं, चुका झाल्यावर पनिशमेंट न देणं, समोरच्याकडून चुका झाल्या तर त्याला समजून घेऊन स्वतःला देखील कमी न समजणं, थकल्यावर थांबण्याची परवानगी देणं. सायकोलॉजीमध्ये याला रिस्पॉन्डिंग असं म्हणतात. इट इज नॉट रिॲक्टिंग टू युअर सेल्फ. सो सेल्फ डिव्हेलपमेंट म्हणजे स्वतःला पुश करणं नसतं. इट इज अबाउट ट्रीटिंग युअर सेल्फ लाईक समवन यू आर रिस्पॉन्सिबल फॉर. आणखी एक स्टोरी सांगते. एक व्यक्ती होती, ती सगळं बरोबर करत होती. काम, डिसिप्लिन, कन्सिस्टन्सी, एव्हरीथिंग वॉज राईट. पण आतून एक्झॉस्टेड होती. जेव्हा तिने स्वतःशी नीट वागायला सुरुवात केली, तिने रुटीन बदलायला सुरुवात केली. पण तिने रुटीन अगदीच बदललं नाही, तिने लाईफ बदलली नाही,
तिने स्वतःचे विचार बदलायला सुरुवात केली. स्वतःसोबतचं असणारं तिचं कॉन्व्हर्सेशन बदलायला सुरुवात केली. ती फक्त हे म्हणायला शिकली, आय एम डुईंग द बेस्ट आय कॅन डू बेस्ट विथ. व्हॉट आय नो राईट नाव इज इनफ. आणि तिथूनच तिचं आयुष्य बदलायला लागलं. सो आज हा फरक लक्षात ठेवा. इन्स्टेड ऑफ सेइंग आय नीड टू फिक्स माय सेल्फ, you just need to say, I need to understand myself. I need to understand myself. Instead of saying, why am I like this? Say, what is this trying to tell me now? This is growth. This is mindset. This is the mindset shift. So, आज रात्री झोपण्याआधी स्वतःला एकच प्रश्न विचारा. How did I treat myself today? जर उत्तर प्रेशर, डिसमिसिव्ह, इम्पेशंट असेल तर उद्या परफेक्ट व्हायचा प्रयत्न नको. जस्ट बी अ लिटिल काइंडर टुमॉरो विथ युअर सेल्फ अँड ऑलवेज. बिकॉज स्मॉल चेंजेस इन सेल्फ टॉक क्रिएट बिग चेंजेस इन सेल्फ ट्रस्ट. आणि सेल्फ ट्रस्ट खूप महत्त्वाचा असतो. तुमचं आयुष्य बदलायचं असेल तर आधी स्वतःशी असलेलं नातं बदलावं लागतं. सेल्फ डिव्हेलपमेंट बाहेरून सुरू होत नाही. इट ऑलवेज स्टार्ट्स विदिन. आणि हेच डीप असतं. इट वॉज जस्ट अ माइंडसेट शिफ्ट फॉर यू. थँक यू.